नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाचे उमेदवार सागर बापू कांबळे यांनी घर टू घर चालवलेल्या प्रभावी जनसंपर्क मोहिमेद्वारे आपली ताकद दाखवून दिली। शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी भाजपशिवाय कोणताही पर्याय नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, माझं नाव सूरज निकम। मी आज 2 नंबर प्रभागामधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून आज मला उमेदवारी भेटलेली आहे। उमेदवारी घेण्याचं फक्त एवढंच कारण आहे की आज जो आमचा भाग आहे तो आजचा आमचा पूर्णपणे जो प्रभाग आहे हा दुर्लक्षित प्रभाग आहे। आज या प्रभागामध्ये कुठं ना कुठं तर झुकून आज ग्राउंड लेवलला जाऊन लोकांसोबत सर्वसामान्य जनतेसोबत या ठिकाणी काम करण्याची उमेद माझ्यामध्ये आहे। आज केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, आज नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्याचबरोबर आज अमितजी शाह असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पृथ्वीराज बाबा देशमुख आमचे आज गाव लेवलला आमचे नेते या ठिकाणी नलवडे अण्णा असतील, यांच्या आज पूर्णपणे शरदभाऊ लाड असतील, यांच्या पूर्णपणे नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी विकास करण्याच्या उमेदीने आज या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। धन्यवाद। प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या आश्वासनांचा पोकळ पाट्या व आश्वासनांचा खेळ आता चालणार नाही असा कडक संदेशही उमेदवारांनी दिलाय। पलूसला आधुनिक पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि विकासाचा वेग हवा असेल तर कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले। माझं नाव सौ राजलक्ष्मी विजय सदामते आहे। माझं आपलं गाव पलूस आणि मी सर्वप्रथम आदरणीय मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेबांना नमस्कार करते आणि आपल्या पक्षातून उभं राहण्याची उमेदवारी पद दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाचे पण आभार मानते। बाबासाहेब तसेच आपले महाडिक साहेब आणि अण्णा त्यांना मी खरोखर आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे की आपल्या समाजासाठी, आपल्या वॉर्डसाठी, आपल्या लोकांसाठी जे उभं राहून इथे त्यांचे जे काही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला जी संधी दिली आहे तर नक्की त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहे। जो विकास घडला नाही तो विकास घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ही गंगा अशीच वाहत राहणार आहे। जो छोटासा रोपटं कमळाचं आहे ते एक दिवस वटवृक्ष बनल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्ही अभिवचन देत आहे आणि आमच्या संघातील सगळ्यांचं आम्हाला साथ आहे, मदत आहे, त्याबद्दल आमच्या सर्व वॉर्डचे पण मी आभार मानते आणि धन्यवाद देते। नक्कीच आम्ही विजयी होणार का तर विजयी होणार कारण आमचा संघ आमच्या बरोबर आहे आणि आमचा पक्ष आमचा मजबूत आहे। माझा वॉर्ड नंबर प्रभाग 2 अ मधून आहे मी। धन्यवाद। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।